आपल्याला एकदा कळतं की आपली रक्तातली साखर वाढली आहे आणि त्यानंतर त्यासाठी ती साखर कमी करायला आपल्याला गोळी घ्यायला हवी आहे आणि आपण ती गोळी काही दिवस घेतो आणि नंतर कळतं की ती आपल्याला आयुष्यभर ती गोळी घ्यायची आहे रक्तातली साखर कमी करण्यासाठी, अँटी डायबेटिक ट्रीटमेंट म्हणून. मग आपण ते आयुष्यभर गोळीसुद्धा घेतो, पण त्याने फक्त रक्तातली साखरच कमी होते. मग नंतर कळतं की नाही, आपल्या पायाला मुंग्या येतात किंवा जखम झाली ती भरत नाही, किंवा किडनीचे इश्यू आहेत, किंवा कळतं की डोळ्याची विजन कमी झाली आहे, किंवा कळतं की आपल्याला सेक्शुअल विकनेस आहे, आपण सेक्शुअल परफॉर्म त्या आपल्या वयाच्या अनुकूल करूच शकत नाही आहे. त्याचं कारण असं होतं की आपण फक्त रक्तातल्या साखरेवर लक्ष ठेवलं आहे. त्यामुळे आयुष्यभर रक्तातली साखर कमी करणारी गोळी घेणं हा एक भाग, आणि शिवाय त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स तयार होतील त्या कॉम्प्लिकेशनच्या ट्रीटमेंटचा अजून दुसरा भाग हा आयुष्यभर सुरू राहतो. आणि याचा परिणाम म्हणून आपली डे बाय डे शारीरिक मानसिक शक्ती पण क्षीण होत जाते आणि त्याबरोबर आर्थिक शक्ती पण कमी कमी होत राहते. खूप आपला आर्थिक भार या गोष्टींमध्येच जातो. जर हे कायमस्वरूपी आपल्याला यातनं बाहेर यायचं असेल तर या सगळ्यामध्ये मूळ कारणाशी जाणं गरजेचं आहे. मूळ कारण काय, तर आपल्या बीटा सेल्स इनॅक्टिव्ह आहेत. जर त्या बीटा सेल्स ॲक्टिव्ह झाल्या तर रक्तात जाणारी साखरच ती रक्तात जाणार नाही, त्यामुळे अँटीडायबेटिक ट्रीटमेंटची आवश्यकता राहणार नाही. अँटीडायबेटिक ट्रीटमेंटची आवश्यकता राहिली की त्या रिलेटेड असणारे डायबेटिक कॉम्प्लिकेशनसुद्धा यातनं नीट होऊ शकतात. मग पण या बीटा सेल्स इनॅक्टिव्ह ॲक्टिव्ह करण्यासाठी किंवा तुमचा जो डायबिटीज आहे, ब्लड शुगरचा प्रॉब्लेम आहे, तो कायमस्वरूपी रिव्हर्स करण्यासाठी करायचं काय, तर त्यासाठी आम्ही शोधून काढलं डायबेटिक रिव्हर्सल केअर किंवा डायबेटिक रिव्हर्सल प्रोग्राम. तुम्हाला जेव्हा जेव्हा असं कळतं की पहिल्यांदा डायबिटीज झाला आहे तर नक्की आमच्याशी तेव्हाच संपर्क साधा. 2 ते 3 महिन्यांमध्ये तुम्ही यातनं कायमचं पूर्ण बरं होऊ शकता. किंवा कोणताही डायबेटिक कॉम्प्लिकेशन असेल तर त्यासाठी सुद्धा डायबेटिक रिव्हर्सल प्रोग्राम उत्तम काम करतो. याच्यामध्ये आम्ही तुमच्या प्रकृती आणि व्याधीच्या अवस्थे अनुरूप तुम्हाला डाएट देऊ, तुम्हाला आहार सुचवू की काही गोष्टी बदलायच्यात, काही गोष्टी ॲड करायच्यात. पुढला भाग असेल तुमच्या जीवनशैलीमध्ये पण बदल करता येतील. त्यानंतर त्यासंबंधित असणारी जी औषधं आहेत ती घ्यायला अगदी सोपी आहेत, गोळ्यांच्या स्वरूपात ती. आणि काही डिटॉक्स थेरपी तुम्ही केल्या त्याने बीटा सेल्स इनॅक्टिव्हच्या ॲक्टिव्ह होतील आणि हा सगळा जो द्रविडी प्राणायाम आहे तो तुमचा वाचू शकेल. तुमचा आर्थिक स्थैर्यसुद्धा त्याने येईल. या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त रक्तातली साखर कमी करण्याचा आपण प्रयत्न करत बसलो आणि त्या मागे तुमचं शारीरिक मानसिक आणि आर्थिक जी ऊर्जाचा व्यय आयुष्यभर होणार आहे आणि हाती काहीच लागणार नाही. यापेक्षा तुम्ही 2, 4, 6 महिने विशिष्ट आहार, व्यायाम, जीवनशैली, डिटॉक्स थेरपी आणि काही गोळ्यांच्या स्वरूपातली नैसर्गिक औषधं जर 4 ते 6 महिनेच व्यवस्थित फॉलोअप केलं तर तुम्ही कायमस्वरूपीच यातनं मुक्त व्हाल किंवा बाहेर याल आणि तुमचं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वास्थ्यसुद्धा उत्तम राहील. फक्त यासाठी काही अधिक माहिती असेल तर आमच्याशी संपर्क नक्की करा. मला माहिती आहे घरात कोणाची तरी डायबिटीजची ट्रीटमेंट चालू आणि तुमच्या मनात पण भीती आहे की अरे आपल्याला हा डायबिटीज झाला तर, किंवा तुम्हाला हे कळतच नाही अरे हे कायमच असं चालणार आहे का, यातनं कायमचं बाहेर पडण्याचा पण मार्ग आहे. तर हो, नक्की यातनं कायमचा बाहेर पडण्याचा मार्ग नक्की आहे. फक्त त्यासाठी तुम्ही या गोष्टी फॉलो करा.